भाऊसाहेबांनी घडवलं. म्हणून मी म्हणतो कधी कधी, भाऊसाहेब तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिली अंगणातली तुळस. भाऊसाहेब तुम्ही होतात म्हणून सुरक्षित राहिली अंगणातली तुळस आणि सुरक्षित राहिले मंदिरावरचे कळस. ज्या ठिकाणी शाहिस्तेखानाने पहार ठोकून उलटी चप्पल लटकवली होती, त्या ठिकाणी सुपीक जमीन उभा करायचं काम राजमाता जिजाऊंनी केलं. तसं आज आमच्या देशामध्ये काय गरज आहे ती ओळखून आम्हाला आमची दिशा ठरवता आली पाहिजे. मग त्यासाठी वाटेल तो संघर्ष करायचा, त्यासाठी वाटेल ती मेहनत घ्यायची तयारी ठेवायची, त्यासाठी वाटेल त्या दिशेने धाव घेण्याची तयारी ठेवायची, पाठीमागे नाही यायचं. मग माझ्यासोबत कोण आहे? आमचा भाऊ आहे का? नाही. आमचे वडील आहेत का? नाही. आमचा जिजाऊंचा सक्का नवरा सुद्धा त्यांच्या सोबत नव्हता हिंदवी स्वराज्य उभा करत असताना. पण निश्चयाचे बळ, करील चळवळ, निश्चय करायचा नाही मला हे करायचंय तर मग त्याच्यासाठी चळवळ उभा करायची आणि मग त्यातून सर्वांचं भलं होईल असं काम करायचं. तेव्हा इतिहास तुम्हाला लक्षात ठेवतो. आणि वेडी माणसं इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं इतिहास वाचतात. त्यामुळे वेड होऊन त्या ध्येयाच्या पाठीमागे लागलं पाहिजे हा संदेश देणारे दुसरे स्वामी विवेकानंद यांची पण जयंती आहे. स्वामी विवेकानंदांच्या 2 गोष्टी सांगतो आणि लांबलेलं भाषण थांबवेल. टाळ्याचे 2 अर्थ असतात. एक तर जे चाललंय ते बंद कर, खूप झालं, नाही तर खूप आवडलंय, असे 2 अर्थ असतात टाळ्याचे. ठीक आहे. स्वामी विवेकानंद शिकागोला सर्व धर्म परिषदेसाठी गेले होते आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर कुठे राहायचं काय खायचं माहित नाही. पत्ते त्यावेळेस कागदावर दिलेले असायचे, जीपीएस लोकेशन नसायचं. त्यामुळे जरा त्यांचा पत्ता चुकला होता. दुसऱ्या शहरात ते कुठेतरी गेले होते, तिथे थांबले आणि एका बाईने त्यांना घरामध्ये थांबण्यासाठी मुक्काम आश्रय दिला होता. ठीक आहे, माझ्या घरी तुम्ही थांबा. तिथे 2 दिवस त्यांना उपवासही राहावं लागलं. 3ऱ्या दिवशी त्यांना जेवण मिळालं. अशा परिस्थितीमध्ये ते अमेरिकेमध्ये राहत असताना एकदा एका सर्वधर्म परिषद संपल्यानंतर एका कार्यक्रमामध्ये त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मुद्दामून आपल्या भारतातल्या हिंदू धर्माची खिल्ली उडवायची म्हणून सर्व धर्माचे ग्रंथ त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. कुराण होतं, बायबल होतं, गीता होती आणि मग ही गीता जी आहे ती सगळ्यात खाली ठेवली आणि त्याच्यावरती सगळे ग्रंथ इतर धर्माचे जे काही होते, ग्रीकवाले, रोमनवाले, असे सगळे धर्माचे लोक त्या ठिकाणी होते आणि तिथे आजूबाजूला जेवण चालू होतं आणि जेवणाच्या गप्पा चालू होत्या. एवढ्यात कोणीतरी एक धर्मगुरू स्वामी विवेकानंदांना म्हणाला, तुमचा हिंदू धर्म सर्वात खाली आहे, मागासलेला आहे, जुनाट आहे आणि म्हणून तुमचा जी धर्मग्रंथाचं पुस्तक आहे भगवद्गीता ती सुद्धा सगळ्यांच्या खाली आहे आणि सगळ्यांचे ग्रंथ त्याच्यावरती ठेवलेले आहेत. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. ते म्हटले, ठीक आहे म्हणे, बरोबर आहे, हिंदू धर्म हा सगळ्या धर्माचा बेस आहे, पाया आहे, म्हणून तो सगळ्यात खाली आहे आणि आमचा जर आम्ही पाया काढून घेतला, भगवद्गीता जर सगळ्या धर्मग्रंथामधून काढून घेतली तर सगळे धर्मग्रंथ पडून जाते. त्या उत्तराने कोणाकडेही पुन्हा प्रश्न राहिलेला नव्हता. पुन्हा असंच फिरत असताना अमेरिकेमध्ये एक जेंटलमॅन टाय घातलेला, सूट घातलेला, बूट घातलेला, ती टोपी दुसरी गोल, हॅट घातलेला, असा एक इंग्लिश माणूस अमेरिकन, हा स्वामी विवेकानंद संन्यासी माणूस, फेटा गुंडाळलेला, मोठा सप्पा घातलेला,